पूर्व विदर्भ के चंद्रपुर, गोंदिया और भंडारा जिले के अंधश्रद्धा की घटनाएं अधिक सामने आने की जानकारी एडवोकेट मुक्ता दाभोलकर ने आयोजित पत्र परिषद में दी। पूर्व विदर्भ के चंद्रपुर, गोंदिया और भंडारा जिले के अंधश्रद्धा की घटनाएं अधिक सामने आ रही है। इसलिए विदर्भ के महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन की टीम के माध्यम से जन जागरण किए जाने की जानकारी एडवोकेट मुक्ता दाभोलकर ने पत्र परिषद में दी है। इस समय दाभोलकर ने बताया कि वे इन दिनों महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति की शाखाओं को भेंट देकर सामूहिक नेतृत्व का प्रशिक्षण दिया जा रहा है। अपराधों को रोकने के लिए महाराष्ट्र में अंधश्रद्धा निर्मूलन कानून है, इसके बावजूद घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं, जिसके चलते गांव के पुलिस पार्टियों को अंधश्रद्धा निर्मूलन संबंधी प्रशिक्षण देने की योजनाएं हैं। इस पत्र परिषद में मुक्ता दाभोलकर के साथ अविनाश रामटेके, शांता खोब्रागडे, रविंद्र तिनानी, लता टिपले, डॉक्टर मंजुषा सागर और विजया श्रीखंडे उपस्थित थे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रभर ज्या शाखा आहेत, तर आम्ही या शाखांचं कामकाज समजून घेणं, तिथल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करणं, त्यांना मध्यवर्तीकडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे ते जाणून घेणं, गावातील समविचारी आणि सगळ्या हितचिंतकांच्या भेटी घेणं, अशा हेतूनं महाराष्ट्रभर शाखा भेटींचा उपक्रम राबवत आहोत। त्याच्यामध्ये मी आज चंद्रपूरमध्ये शाखा भेटीसाठी आलेली आहे। खरं आहे, तुम्ही म्हणतात की अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असंख्य कार्यक्रम या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आणि सगळ्या सोशल मीडियातून प्रसारित होत असतात आणि आज तरी ते रिपोर्ट करणं, त्याच्याबद्दल प्रसार भारतीकडे किंवा ज्या ज्या यंत्रणेच्या प्लॅटफॉर्मवरनं ते प्रसारित होतात त्यांच्याकडे त्यांना रिपोर्ट करणं असा शब्द वापरला जातो। त्याची तक्रार नोंदवणं पण म्हणता येणार नाही, कंप्लेंट नसते, ती रिपोर्टिंगच असतं। तर ते एवढंच आपण आज करू शकतो, आम्हाला हे पसंत पडत नाही। यातल्या ज्या जाहिराती असतात उघड उघड अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आणि ज्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या कक्षेत येतात, तर त्यांच्यावरती बंदी घालावा असा एक औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आहे। त्या अनुषंगाने त्यांनी शासनाला निर्देश पण दिलेले आहेत की शासनाने एक कमिटी तयार करावी आणि सगळ्या जाहिरातींवर अशा प्रकारचा वॉच ठेवावा। तर त्याचा पाठपुरावा निश्चित आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून करत आहोत। अन्यथा आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपण जे बघतोय त्याच्याबद्दल निर्णय घेणं, याला लोकशाहीत तरी काही पर्याय नाही।